नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर हरिभक्त परायण देवदत्त परुळेकर यांचा मनन चिंतन या सदरात येणारा एक अतिशय सुंदर विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी शेअर करते. आपला देह म्हणजे इंद्रियांचा समुदाय. यालाच संत साहित्यामध्ये इंद्रियग्राम किंवा देहगाव असंही म्हणतात. या सगळ्या इंद्रियात प्रमुख इंद्रिय म्हणजे मन. तुकाराम महाराज म्हणतात, सकळा इंद्रिया मन हे प्रधान. सगळ्या इंद्रियांवर सत्ता चालते ती मनाची. आपल्या मनाच्या आदेशाप्रमाणे आपली इंद्रिय वागत असतात आणि त्यामुळंच मनाला इंद्रियग्रामाचा म्हणजेच या देहगावाचा प्रमुख मानलंय. एकनाथ महाराजांचं एक भारूड आहे. यात नाथांनी आपल्या मनाचं फार गमतीदार वर्णन केलंय. ते म्हणतात, मनाजी पाटील देह गावाचा, विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पाडील फशी. देहगावचा पाटील मनाजी म्हणजे मन. त्याचा विश्वास धरू नका, तो नेमका घात करेल, फशी पाडेल तुम्हाला. असं नाथ आपल्या भारुडातून बजावतात आपल्याला. मन असं आहे ना की जिथे जाऊ नये ना तिथे नेमकं जातं. ज्याचा विचार करू नये ना त्याचा विचार ते नेमकं करतं. याची गोष्ट आहे. एक भिक्षू भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला, भगवान, मला निर्वाण कसं मिळेल हो? यावर भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले, अरे सोपं आहे. हे बघ, उद्या ध्यानाला बसण्यासाठी डोळे बंद केलेस ना की तो सोनेरी हत्ती मात्र मनात येऊ देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी भिक्षू ध्यानाला बसला. डोळे बंद केले आणि काय आश्चर्य, त्याच्या बंद डोळ्यासमोर सोनेरी हत्ती हजर. काय तो त्याचा भव्य दिव्य देह, त्याचा तो सोनेरी चमकणारा दिपवून टाकणारा प्रकाश, सोनेरी हत्तीची काय डौलदार चाल. अरे वा, हा हत्ती सोंड वर करून कोणाला नमस्कार करतोय बरं? आणि हा भिक्षू कोण? अरे हा तर मीच आहे. वा, काय सन्मान माझा. इतक्यात अचानक त्या हत्तीनं सोंडेत भिक्षूला पकडलं, गरागरा फिरवलं आणि दूर फेकून दिलं. भिक्षू धाडकन जमिनीवर आपटला आणि खाडकन त्याने डोळे उघडले आणि तो धावतच बुद्धांकडे गेला आणि त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो फार घाबरला. यावर भगवान त्याला म्हणाले, अरे तू प्रत्यक्षात सोनेरी हत्ती पाहिलायस का कधी? मग हा सोनेरी हत्ती आला कुठून? असं बघ, जगात कुठेही नसलेला सोनेरी हत्ती तुझ्या मनानंच निर्माण केला ना. मी फक्त काल एक वाक्य बोललो होतो, त्या वाक्यावरून. बघ, असं आहे मन. हे मन जिंकलंस ना तरच तुला निर्वाणीचा मार्ग मिळेल. श्रोते हो, मोठ्या मोठ्या संत महात्म्यांना त्यांच्या साधनेतून मन जिंकणं साध्य होत असेल, पण आपण सर्वसामान्य माणसं होतो. मन जिंकणं हे फार अवघड काम आहे. मनाचं आपल्या तसं पाहिलं तर शरीरात अस्तित्व नाही आहे, पण आपल्या जगण्यावर या मनाचा फार मोठा अंमल आहे. त्याच्यामुळे मन काबूत करणं हे सहजासहजी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये चांगल्या वाईटाचं वर्गीकरण करून, त्याच्यातले भेद, त्याच्यातला फरक करून जे चांगलं आहे तेच अनुसरून वागायचा प्रयत्न तर करू शकतो ना. आणि जेव्हा आपण असा प्रयत्न करतो ना, तेव्हा नक्कीच तो प्रयत्न असतो आपल्या मनाला वळण लावण्याचा. तेव्हा आपल्या मनाला वळण लावण्याचा प्रयत्न आपणच करायचा आहे, कारण आपल्याला आपलं जगणं आनंदी करायचं आहे. हो ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.